तर आता आपण एक डाऊट आहे तो डाऊट एक सॉल्व करूया. ओके, देयर इज अ क्वेश्चन नंबर चेक पॉईंट 5.2 मध्ये क्वेश्चन नंबर 5 आहे. ठीक आहे, आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलंय बघा. The rod AB is supported like this. Okay, so there is a rod. There is a rod AB like this. And which are connected to the two strings like this. So a rod is suspended by two strings as shown in figure. This angle is given as 30 degree and this angle is given as 60 degree. And weight W is attached here and it is from a point G. Okay, तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, फाइंड द रेशिओ ऑफ AG बाय GB. ओके, काय 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 फाइंड आउट करायचं सांगितलंय, AG डिवायडेड बाय GB हा रेशिओ फाइंड आउट करायला सांगितलाय फॉर इक्विलिब्रियम. म्हणजे हा जो रॉड आहे तो इक्विलिब्रियम मध्ये आहे आणि AG बाय GB हा रेशिओ फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. ओके, तर हा रेशिओ कसा फाइंड आउट करता येईल लक्षात घ्या. तर सपोज इकडचं टेन्शन किती असेल, T1 असेल, इकडचं टेन्शन काय असेल, T2 असेल आणि इकडे W आहे. तर आता इथं आपण फ्री बॉडी डायग्राम जर काढायची म्हटली, याची फ्री बॉडी डायग्राम, तर याच्यातलं कुठलंही एक टेन्शन काढलं तरी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. एक कुठलंही टेन्शन काढूया, तर त्याच्यासाठी याची फ्री बॉडी डायग्राम काढूया. आणि इथं लक्षात घ्या 3 फोर्सेस आहेत, इक्विलिब्रियम आहे, त्याच्यामुळे लेमीज थेरम वापरला तर बरं होईल. सो डाऊनवर्ड फोर्स किती आहे इथं, W आहे. डाऊनवर्ड फोर्स इज W. या डायरेक्शन फोर्स आहे T2 आणि या डायरेक्शन फोर्स आहे T1. तर फॉर एक्झाम्पल हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी T1 किंवा T2 दोन्हीपैकी एकच आपल्याला लागणार आहे. तर आता बघा, हा अँगल 30 असेल तर इथं पण 30 येणार आणि इथं देखील किती येणार आहे, 30. इथं 60 डिग्री अँगल आहे, कारण इकडे अँगल 60 आहे ना, म्हणजे हा 60 येणार. इकडे 30 आहे म्हणजे हा 30 येणार. आणि 30 प्लस म्हणजे T1 T2 मधला अँगल जर बघितला तर हा 30 आणि हा 60, म्हणजे या साईडला अँगल किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. त्याचबरोबर इथं जर 60 असेल तर इथं 30 येणार. मग T2 आणि व्हर्टिकल W यांच्यामध्ये टोटल अँगल किती येणार बघा, हा अँगल 120 डिग्री येणार, कारण हा 90 आहे ना, इथं हा 90 झाला आणि हा 30. 90 प्लस 30 120. सो W आणि T2 यांच्यामध्ये 120 डिग्री अँगल येणार. ओके, लेमीज थेरम नुसार काय येणार आहे, T1 डिवायडेड बाय साइन 120 इज इक्वल टू काय येणार आहे, W डिवायडेड बाय साइन 90. फक्त T1 मला काढायचं आहे, T2 काढायची काही गरज नाही. ओके, सो देअरफॉर T1 डिवायडेड बाय साइन 120 म्हणजे साइन 60 इज इक्वल टू W बाय साइन 90 म्हणजे Wच फक्त येणार. आणि टेन्शन T1 किती येणार आहे, W इंटू साइन 60. अँड देअरफॉर टेन्शन T1 किती येणार बघा, साइन 60 म्हणजे √3/2 W. सो T1 जे टेन्शन असणार √3/2 W असणार. त्या पद्धतीने T2 जर क्वेश्चन मध्ये विचारलं असतं तर ते पण आपण काढलं असतं. आता हा जो रॉड आहे ना इक्विलिब्रियम मध्ये आहे. आता ऍक्च्युली हा प्रॉब्लेम जो आहे तो रोटेशनल मोशन मध्ये ऍक्च्युली येतोय, लक्षात घ्या, रोटेशनल मोशन मध्ये. ठीक आहे, कारण बॉडी इक्विलिब्रियम मध्ये, एखादी बॉडी इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे असेल तर रिझल्टंट फोर्स पण 0 पाहिजे आणि रिझल्टंट टॉर्क पण 0 पाहिजे. ठीक आहे, तर फॉर इक्विलिब्रियम रिझल्टंट टॉर्क काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे अबाउट एनी पॉइंट. फॉर इक्विलिब्रियम कुठलीही बॉडी इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे असेल तर काय झालं पाहिजे, अबाउट एनी पॉइंट, कुठल्याही एका पॉइंट भोवती, कुठल्याही त्या प्लेन मध्ये कुठलाही पॉइंट घ्या, अबाउट एनी पॉइंट काय झालं पाहिजे, टॉर्क शुड ऑल्सो बी इक्वल टू 0 पाहिजे. टॉर्क शुड बी 0. ठीक आहे,
आता हा जो रॉड आहे तो पुन्हा एकदा याची डायग्राम मी इथं काढतो आणि त्याच्यावरच टॉर्क दाखवतो. टॉर्क्स अबाउट एनी पॉइंट, म्हणजे मी पॉइंट कुठला घेणार आहे, बी पॉइंट घेणार आहे, बी पॉइंट. ओके, तर बी पॉइंट का घेणार, कारण बी पॉइंट भोवती जर टॉर्क घेतला, टॉर्क म्हणजे काय असतं, फोर्स इंटू त्या पॉइंट पासूनचं डिस्टन्स. ओके, तर बी पॉइंट भोवती टॉर्क जर घेतला, कुठल्याही पॉइंट भोवती टॉर्क तुम्ही काढू शकताय, त्याचा काय संबंध नाही. बी पॉइंट भोवती टॉर्क घेतल्यामुळे T2 म्हणजे बी पॉइंट भोवती T2 न प्रोड्यूस केलेला टॉर्क किती येणार आहे, 0. जनरली टॉर्क कुठल्या पॉइंट भोवती घ्यायचा असतो, तर जिथं एखादा फोर्स ऍक्ट होतोय ना त्या पॉइंट भोवती टॉर्क घ्यायचा असतो. असं केल्यामुळे काय होतंय, त्या फोर्सनं प्रोड्यूस केलेला टॉर्क आपल्याला इक्वेशन मध्ये लिहावं लागत नाही, म्हणजे कॅल्क्युलेशन थोडंसं कमी होते. म्हणजे इथं टॉर्क काढायचा असेल, या रॉडवरचा टॉर्क काढायचा असेल तर अबाउट पॉइंट ए तरी घ्यायचं, नाहीतर जी तरी घ्यायचं, नाहीतर बी तरी घ्यायचं. ठीक आहे, लक्षात येत आहे. मग मोस्टली काय करणार आहे, T1 आणि W ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे. ओके, T2 ची व्हॅल्यू अजून मी काय काढलेली नाहीये, मग T2 मला इक्वेशन मध्ये नकोच आहे ना, म्हणून काय करणार आहे, टॉर्क अबाउट पॉइंट बी घेणार आहे मी. समजा T2 तुम्ही काढला, W आणि T2 माहित असतील तर टॉर्क अबाउट ए घ्या, किंवा T1 T2 माहिती असतील आणि W जर माहिती नसेल तर टॉर्क अबाउट काय करा, जी घ्या, असं करा. लक्षात येते, म्हणजे जो फोर्स आपल्याला अजून माहिती नाही ना त्याच्या भोवती टॉर्क घ्यायचा. सो टॉर्क अबाउट बी. आता बी पॉइंट भोवती बघा फोर्सेस कुठले ऍक्ट होणार, एक म्हणजे W असं डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार, आणि इथं अँगल T1 आहे, इथं अँगल किती आहे, 30 आहे सॉरी, तर T1 चा या डायरेक्शन कंपोनंट हा काय येणार आहे, T1 cos 30 येणार. आता बघा T1 cos 30 काय करणार आहे, या रॉडला बी पॉइंट भोवती क्लॉकवाईज फिरवायचा प्रयत्न करणार, T1 cos 30, आणि W जो आहे तो बी पॉइंट भोवती काय करणार आहे, अँटी क्लॉकवाईज फिरवायचा प्रयत्न करणार. बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आहे म्हटल्यानंतर काय झालं पाहिजे, T1 cos 30 न प्रोड्यूस केलेला टॉर्क. आता टॉर्क काढण्यासाठी नेहमी लक्षात घ्या, T1 cos 30 मी इथं का घेतलं, ह्या कन्सेप्ट महत्वाचे आहेत, हे रोटेशनल मोशन मधल्या कन्सेप्ट आहेत, लक्षात घ्या. तर टॉर्क म्हणजे असतं फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, हा एक फॉर्म्युला आहे. हे बघा मी काय सांगतोय व्यवस्थित लक्ष द्या. टॉर्क म्हणजे काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं, हा एक फॉर्म्युला आहे. किंवा टॉर्क इज इक्वल टू परपेंडिक्युलर फोर्स इंटू डिस्टन्स, दोन्हीपैकी कुठलाही फॉर्म्युला वापरला तरी चालेल. आता ए बी आणि मधला पॉइंट काय आहे, जी आहे ना, जी. तर ए बी हे डिस्टन्स माहिती आहे, या ए बी या डिस्टन्सला परपेंडिक्युलर फोर्स पाहिजे ना, ए बी या डिस्टन्सला परपेंडिक्युलर डब्ल्यू आहे, परपेंडिक्युलर नो प्रॉब्लेम, आणि ए बी या डिस्टन्सला काय पाहिजे, टेन्शन परपेंडिक्युलर नाहीये, तिरका आहे असं टेन्शन, मग T1 चा परपेंडिक्युलर कंपोनंट काढायचा. म्हणजे टॉर्कचा हा बेसिक फॉर्म्युला अगोदर लक्षात घ्या, म्हणून तो मी कंपोनंट तिथे घेतलाय, डिस्टन्स इंटू परपेंडिक्युलर फोर्स. ठीक आहे, मग आता T1 cos 30 न प्रोड्यूस केलेलं टॉर्क किती येणार बघा, T1 cos 30 इंटू काय येणार आहे, ए बी डिस्टन्स येणार, T1 cos 30 इंटू ए बी. हे काय झाला, T1 cos 30 न बी पॉइंट भोवती प्रोड्यूस केलेला टॉर्क, म्हणजे परपेंडिक्युलर फोर्स T1 cos 30 इंटू डिस्टन्स ए बी घेतलं. आता W न प्रोड्यूस केलेला टॉर्क किती असणार आहे, W इंटू बी पॉइंट पासून W चा डिस्टन्स किती आहे, BG आहे, W इंटू BG. ओके, बी पॉइंट भोवती टॉर्क मी काढायला लागलोय, आणि दोन्ही टॉर्क काय असले पाहिजेत, इक्वल इन मॅग्निट्यूड असले तरच एकमेकाला कॅन्सल करणार, म्हणून इक्वल टू मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, T1 ची व्हॅल्यू किती आली आपली, √3/2, cos 30 म्हणजे √3/2, ए बी इज इक्वल टू काय येणार, W इंटू BG येणार, सॉरी ओके W लिहायचं राहिलं इथं, W इंटू BG. आता दोन्ही साईडचं W काय होईल, कॅन्सल होईल. ओके, आणि त्याच्यामुळे इथे येणार काय आहे बघा, 3/4 AB इज इक्वल टू BG येणार, किंवा GB येणार आहे, आपल्याला GB काढायला सांगितलंय ना. 3/4 AB इज इक्वल टू GB. आता रेशो काढायला सांगितलंय AG/GB, मग AG पण काढावं लागेल. आता डायग्राम नुसार AG म्हणजे काय येणार, AB मायनस GB येणार ना, AG म्हणजे काय येणार डायग्राम नुसार, AG म्हणजे AB मायनस GB येणार, AG इज इक्वल टू AB मायनस GB, AB मायनस
GB म्हणजे 3/4 AB. सो AG इज इक्वल टू काय येणार आहे 1/4 AB येणार. आता रेशो विचारलाय AG डिवायडेड बाय GB किती असेल. AG बाय GB. AB ची व्हॅल्यू आली, AG ची व्हॅल्यू आली 1/4 AB आणि GB ची व्हॅल्यू आली आहे 3/4 AB. सो AB गेट कॅन्सल अँड AG बाय GB हा जो रेशो येणार ना तो रेशो येणार आहे 1/3. म्हणजे बॉडीवरचा रिझल्टंट फोर्स पण 0 आहे आणि इतर रिझल्टंट टॉर्क पण 0 आहे आणि त्याच्यामुळे आन्सर आपला येणार आहे AG बाय GB इज इक्वल टू 1/3. तर इथं टॉर्कची कन्सेप्ट वापरल्याशिवाय हा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह होत नाही. इथं T1 T2 डायरेक्टली काढता येतात लेमीज थेरम वापरून, परंतु AG आणि GB डिस्टन्स किती असेल हे फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला टॉर्कची कन्सेप्ट वापरावी लागणार. याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का बघा. ओके, हा प्रॉब्लेम जो आहे तो काय करा, आज व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जरा रिपीटेडली बघा, म्हणजे काय होईल तुम्हाला जरा ते लक्षात येईल. 1-2-3 वेळा प्रॅक्टिस करा. ठीक आहे. हा, हे बघा इथं हा जो रॉड आहे तो पूर्णपणे इक्विलिब्रियम मध्ये आहे. इक्विलिब्रियम मध्ये असल्यामुळे इथे एकूण फोर्सेस किती होतात T1 T2 आणि W. तर याची डायग्राम फ्री बॉडी डायग्राम काढल्यानंतर हे असेलच ना, W डाऊनवर्ड, T2 इकडं आणि T1 इकडं. त्याच्यामुळे T1 किंवा T2 आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. जर T1 आणि W माहिती असेल तर टॉर्क कुठल्या पॉईंट भोवती घ्यायचा, B पॉईंट भोवती घ्यायचा, हे अगोदर लक्षात ठेवा. ओके, T2 आणि W माहित असेल तर टॉर्क अबाउट काय घ्यायचा, A पॉईंट घ्यायचा. कसंही तुम्ही करू शकताय. ओके, समजलं का मी काय सांगतोय. हा, म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे T2 आणि W माहित असेल तर टॉर्क अबाउट A घ्यायचा, म्हणजे इक्विलिब्रियम ठेवण्यासाठी. T1 T2 दोन्ही माहिती असतील तर काय करायचं आणि काय करायचं, G पॉईंट भोवती टॉर्क घ्यायचा. कुठल्याही पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केला तरी आन्सर तेच येणार आहे, आन्सर चेंज होत नाही. हे तुमच्यासाठी आता एक होमवर्क असेल. काय करा, लेमीज थेरम वापरून T2 काढा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आणखी एकदा प्रॅक्टिस होईल. ओके, 3 पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके, पहिली ही मेथड सोडवलेली आहे. दुसऱ्या मेथडमध्ये काय करा, T2 काढा. T2 काढा आणि टॉर्क अबाउट A घेऊन बघा. टॉर्क अबाउट A काय येणार आहे, T2 cos 60 येणार, म्हणजे T2 चा डिस्टन्सला परपेंडिक्युलर कंपोनंट T2 cos 60 इंटू AB W इंटू AG. ओके, या पद्धतीनं एकदा कॅल्क्युलेशन करून बघा आणि त्याच्यानंतर G पॉईंट भोवती पण शेवटी टॉर्क काढून बघा. G पॉईंट भोवती टॉर्क कसा येणार आहे, AG इंटू T1 cos 30 इज इक्वल टू GB इंटू T2 cos 60. लक्षात आलं. हा कंपाऊंड येणार T1 cos 30 आणि हा येणार आहे T2 cos 60. आणि नेहमी फोर्स घेताना, टॉर्क काढताना काय करायचं, परपेंडिक्युलर फोर्स इंटू डिस्टन्स घ्यायचं, म्हणजे डिस्टन्सला परपेंडिक्युलर फोर्स. AB हे डिस्टन्स घेणार असलं तर AB ला परपेंडिक्युलर फोर्सेसच फक्त पाहिजेत. ठीक आहे, AB GB जे काय डिस्टन्स घेणार आहे त्याला परपेंडिक्युलर घ्यायचं आहे. तर ते जरा होमवर्क करा तुम्ही आणि तेच आन्सर येते का ते चेक करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 5.27. All surfaces are smooth in the following figure. Find F such that block remains stationary with respect to wedge. बघा, हा एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, जरा व्यवस्थित लक्ष द्या. So there is a wedge like this and a block is placed on this wedge.
ब्लॉक इज प्लेस्ड ऑन दिस वेज. वेजचं मास आहे कॅपिटल एम आणि ब्लॉकचं मास आहे स्मॉल एम. ओके, दिस अँगल इज थीटा. दिस अँगल इज थीटा. तर क्वेश्चन काय विचारलाय, ऑल द सर्फेसेस आर स्मूथ इन द फॉलोइंग फिगर, फाइंड एफ सच दॅट ब्लॉक रिमेन्स स्टेशनरी विथ रिस्पेक्ट टू वेज. हा जो ब्लॉक आहे ना तो स्टेशनरी राहायला पाहिजे. आता ऍक्च्युली हा प्रॉब्लेम इथं येत नाही. ऍक्च्युली इनर्शियल फोर्स ज्यावेळी येतो ना, इनर्शियल फोर्सच्या कन्सेप्टमध्ये हा प्रॉब्लेम येणार आहे. इनर्शियल फोर्स या कन्सेप्टमध्ये येणार आहे. ठीक आहे, कारण हा आत्ता प्रॉब्लेम तुम्हाला कितपत समजतोय बघा. तर इथं टोटल फोर्स किती लावावा लागेल असा क्वेश्चन आहे. सो दॅट हा ब्लॉक जो आहे या वेजवर, याला काय म्हणायचं आहे, ब्लॉक म्हणायचं. दिस इज कॉल्ड एज ब्लॉक अँड दिस इज कॉल्ड एज वेज. वेजचं मास आहे कॅपिटल एम, ब्लॉकचं मास आहे स्मॉल एम. आणि क्वेश्चन मध्ये असं लिहिलंय की किती फोर्स लावावा लागेल सो दॅट ब्लॉक रिमेन स्टेशनरी ऑन द वेज. लक्षात घ्या, आता ही वेज जर रेस्ट मध्ये असेल, इथं स्मूथ सरफेस आहे, फ्रिक्शनलेस सरफेस आहे, इथं ठेवलं तर लगेच काय होणार, स्लाइड होऊन खाली येणार. बरोबर आहे ना. हा जो ब्लॉक आहे वेजवर ठेवला, सोडून दिला तर काय होणार, तो फ्रिक्शन अजिबात नसल्यामुळे खाली येणार आहे. आता इथं काय करावं लागेल, याला फोर्स लावून टुवर्ड्स राईट सर्टन ऍक्सेलरेशन द्यावं लागेल. आणि टुवर्ड्स राईट ऍक्सेलरेशन दिल्यानंतर काय होतं, या ब्लॉकवर बॅकवर्ड डायरेक्शन इनर्शियल फोर्स ऍक्ट होतो. म्हणून हा जो प्रॉब्लेम आहे ना तो ऍक्च्युली आता सोडवायला नसायला पाहिजे, तरी पण आता घेतलाय आपण, सोडवूया. इनर्शियल फोर्सची ज्यावेळी तुम्ही कन्सेप्ट स्टडी करताय त्यावेळी हा प्रॉब्लेम सोडवायचा. त्यावेळी पुन्हा आपण सोडूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, आता हा जो ब्लॉक आहे याच्यावरचे फोर्सेस मी दाखवतो तुम्हाला. या ब्लॉकवर एकूण दोनच फोर्सेस ऍक्ट होणार. एक म्हणजे डाऊनवर्ड फोर्स दॅट इज एमची, आणि दुसरा म्हणजे इनर्शियल फोर्स दॅट इज एमए. ओके, म्हणजे ही संपूर्ण सिस्टम ए ऍक्सेलरेशन टुवर्ड्स राईट जर जात असेल, मी काय सांगतोय, ए ऍक्सेलरेशन टुवर्ड्स राईट जात असेल तर त्याच्यावर बॅकवर्ड डायरेक्शन म्हणजे ऍक्सेलरेशनच्या बॅकवर्ड डायरेक्शन इनर्शियल फोर्स ऍक्ट होतो एमए. ही इनर्शियल फोर्सची कन्सेप्ट आहे. जसं बस सडनली ऍक्सेलरेशन पुढे गेली तर आतल्या बॉडीज काय होतात, तेवढ्याच ऍक्सेलरेशन पाठीमागे ढकलले जातात. बरोबर आहे ना. ही इनर्शियाची कन्सेप्ट आहे, इनर्शियल फोर्सची. म्हणजे ज्यावेळी आपण या वेजवर पुन्हा एकदा सांगतोय एफ एवढा फोर्स लावणार, हे तुम्हाला इनर्शियल फोर्स झाल्यानंतर तिथं कन्सेप्ट अगदी खूप चांगल्या प्रकारे समजेल. आता थोडंसं अंडरस्टँड करून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, ज्यावेळी फोर्स लावून टुवर्ड्स राईट ऍक्सेलरेशन येणार त्यावेळी बॅकवर्ड डायरेक्शन काय असणार आहे, हा नॉर्मल रिएक्शन देखील इथं असणार आहे. नॉर्मल रिएक्शन इज एन, या पद्धतीने असणार आहे. टोटल 3 फोर्सेस इथं ऍक्ट होणार. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी एमजी चे कंपोनंट काढूया. एमजीचा इकडचा कंपोनंट किती येणार बघा. अलॉंग द सरफेस कंपोनंट किती असतो रे, हा पाठच करून ठेवायला सांगितलंय मी. जरा व्यवस्थित लक्ष द्या, हा प्रॉब्लेम पण महत्वाचा आहे, लक्षात घ्या. अलॉंग द सरफेस कंपोनंट असतो एम जी साइन थिटा, बरोबर. आणि परपेंडिक्युलर टू सरफेस किती असतो, कॉस थिटाचा कंपाऊंड असतो. म्हणजे इकडे कंपाऊंड येणार आहे एमची कॉस थिटा, बरोबर. ठीक आहे, त्याच्यात तर एमए चे देखील कंपाऊंड काढायचे आहेत. हा अँगल जो आहे ना तो थिटा आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे एमए चे 2 कंपाऊंड काय येणार आहे, इकडचा जो कंपाऊंड येणार ना तो येणार एम ए कॉस थिटा येणार, आणि इकडे येणारा जो कंपाऊंड आहे ना तो येणार आहे एम ए साइन थिटा. या क्वेश्चन मध्ये असं विचारलं असतं की एकूण नॉर्मल रिएक्शन किती येणार, टोटल नॉर्मल रिएक्शन. हा काय क्वेश्चन विचारलेला नाहीये, परंतु माहिती असणं आवश्यक आहे. हा प्रॉब्लेम जरा रिपीट करा तुम्हाला लक्षात येईल. नॉर्मल रिएक्शन किती येणार आहे. आता हा जो ब्लॉक आहे वेजच्या सरफेसवर एकूण किती फोर्स एक्झर्ट करतोय बघा की, एमजी कॉस थिटा पण आणि एमए साइन थिटा पण. म्हणजे एकूण नॉर्मल रिएक्शन येणार आहे एमए साइन थिटा प्लस एमजी कॉस थिटा, एवढी टोटल नॉर्मल रिएक्शन येणार आहे. ओके, आणि त्याचबरोबर आता बघा हा जो ब्लॉक आहे तो वेज वरून खाली स्लाइड व्हायचा प्रयत्न करणार आहे, आणि इनर्शियल फोर्सचा कंपोनंट एमए कॉस थिटा त्याला अपोज करणार. म्हणजे ही बॉडी खाली सरकायची जर नसेल, आहे तिथं रेस्ट मध्ये राहायची असेल, टू बी ब्लॉक ऍट दी रेस्ट, ब्लॉक रेस्टला राहायला काय झालं पाहिजे, इथं एमए कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू एमजी साइन थिटा झालंच पाहिजे. एमए कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू काय झालं पाहिजे, एमजी साइन थिटा
झालंच पाहिजे. आता इथं यम यम कॅन्सल होणार आणि ऍक्सेलरेशन येणार आहे. ऍक्सेलरेशन किती असायला पाहिजे? जी साइन थिटा बाय कॉस थिटा. आणि हे एक स्पेशल केस आहे, हे पाठच करून ठेवायचं, हे कधीही चेंज होत नाही. जी टॅन थिटा म्हणजे एक वेजचा सरफेस फ्रिक्शनलेस असेल आणि त्याच्यावर ब्लॉक ठेवला तर तो ब्लॉक आहे तिथे राहण्यासाठी किती ऍक्सेलरेशन मूव्ह करावे लागते? वेज जी टॅन थिटा ऍक्सेलरेशन मूव्ह करावे लागते. ठीक आहे. आता क्वेश्चन काय आहे लक्षात घ्या की एकूण फोर्स किती लावावा लागेल? फोर्स, आता फोर्स बरोबर काय असतं? मास इंटू ऍक्सेलरेशन ना. आता या फोर्समुळे किती मास मूव्ह होणार आहे? वेजचं मास आणि ब्लॉकचं मास दोन्ही मास मूव्ह होणार आहे ना. जे टोटल मास आपण मूव्ह करणार एम प्लस एम. आणि किती ऍक्सेलरेशन सारखं व्हायला पाहिजे टुवर्ड्स राईट? हे ऍक्सेलरेशन काढलं ना आपण, जी टॅन थिटा. सो एम प्लस एम इंटू जी टॅन थिटा. सो एवढा टोटल फोर्स इथं लावा लागणार. दॅट इज द आन्सर. हे कितपत लक्षात येते बघा तुम्हाला. बुकमध्ये पण सोडवलंय, पण वेगळ्या पद्धतीनं काहीतरी सोडवलंय. तर या पद्धतीनं हा प्रॉब्लेम सोडवायचा. लक्षात येत आहे? हा प्रॉब्लेम एकदा रिपीट करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ना ती इनर्शियल फोर्सची कन्सेप्ट आहे. ओके, इनर्शियल फोर्स. तर त्याच्यासाठी ते नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सची कन्सेप्ट बघून त्याच्यानंतर ऍक्सेलरेटेड म्हणजे इनर्शियल मोशनचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यावेळी तुम्हाला हे समजेल. सिनॉप्सिस मध्ये देखील हा पॉईंट जो आहे ना तो शेवटी पुढे आहे. हे बघा, पुन्हा एकदा याचे सगळे फोर्सेस दाखवा. जस्ट एक रिकॅप घेतो. हा जो वरचा वेजवर ठेवलेला जो ब्लॉक आहे ना त्याच्यावर फ्री बॉडी डायग्राम काढायची झाली तर डाऊनवर्ड फोर्स येणार आहे, दॅट इज mg. बरोबर. त्याच्यानंतर ज्यावेळी संपूर्ण सिस्टम ऍक्सेलरेशन आपण पुढे ढकलणार त्यावेळी सगळ्या बॉडीज त्याच्यामधल्या MA या सुडो फोर्सनं पाठीमागे येतात, MA. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे. आता इथं कॉम्पोनंट फक्त कुणाचे काढायचे आहेत? MG आणि MA चे अलॉंग द प्लेन. कारण आपल्याला अलॉंग द प्लेन बॉडी काय राहिली पाहिजे? रेस्ट राहिली पाहिजे. त्याच्यामुळे पहिले MG चे दोन कॉम्पोनंट, तर ते तर तुम्हाला माहितीच आहे. अलॉंग द प्लेन नेहमी एक MG साइन थिटा असतो आणि परपेंडिक्युलर टू प्लेन MG कॉस थिटा असतो. इथं काहीच डाऊट नाही. त्याच्यानंतर MA चे देखील काय करायचं? अलॉंग द प्लेन आणि परपेंडिक्युलर टू प्लेन कॉम्पाउंड काढायचं, म्हणजे या डायरेक्शने. आता वेजचा इथला अँगल थिटा दिलाय ना, इथं पण अँगल थिटा येतोय, त्याच्यामुळे हा कॉम्पोनंट MA कॉस थिटा येतोय आणि इकडचा कॉम्पोनंट काय येतो? MA साइन थिटा. मग या क्वेश्चन मध्ये काही वेळेला क्वेश्चन काय असतो? एकूण नॉर्मल रिॲक्शन किती येणार? तर नॉर्मल रिॲक्शन येते MA साइन थिटा प्लस MG कॉस थिटा एवढी नॉर्मल रिॲक्शन येते. आणि हा ब्लॉक जर रेस्ट मध्ये राहायचा असेल तर खाली ओढणारा फोर्स किती आहे? MG साइन थिटा. आणि वर ढकलणारा फोर्स किती आहे? इनर्शियल फोर्स MA कॉस थिटा. मग तो रेस्ट मध्ये जर राहायचा झाला तर काय झालं पाहिजे? MA कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू काय झालं पाहिजे? MG साइन थिटा झालंच पाहिजे, तरच ती बॉडी काय होणार? रेस्ट मध्ये राहणार. आता इथं M कॅन्सल होणार आणि A इज इक्वल टू जी साइन थिटा बाय कॉस थिटा म्हणजे जी टॅन थिटा. हा फॉर्म्युला कधीही विसरायचा नाही. एका वेजवर एक ब्लॉक ठेवलेला आहे आणि तो ब्लॉक खाली सरकू द्यायचा नसेल तर त्याला किती ऍक्सेलरेशन वेजला पुढे सरकावं लागेल? जी टॅन थिटा. मग आता फोर्स म्हणजे काय असतं? मास इंटू ऍक्सेलरेशन असतं. ओके. आता हा जो फोर्स आहे तो वेज आणि ब्लॉक दोघांना घेऊन जाणार आहे ना, म्हणजे किती टोटल मास घेऊन जाणार आहे? M प्लस M एवढं मास घेऊन जाणार आहे. आणि किती ऍक्सेलरेशन घेऊन जावं लागेल त्याला? जी टॅन थिटानं, तरच ते रेस्टमध्ये राहणार. म्हणजे एकूण फोर्स किती लावावा लागेल? M प्लस M इंटू जी टॅन थिटा एवढा फोर्स लावावा लागणार. ओके, या पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे इथे ही एक कन्सेप्ट माहिती पाहिजे तुम्हाला की जेव्हा एखादी बॉडी ऍक्सेलरेशन, जेव्हा फॉर एक्झाम्पल बस ए ऍक्सेलरेशन पुढे जाते त्यावेळी त्या बसमधल्या सगळ्या बॉडीजवर बॅकवर्ड डायरेक्शन MA एवढा फोर्स ऍक्ट होतो. याला सुडो फोर्स म्हटलं जातं. म्हणजे पुन्हा एकदा वेजवर एक ब्लॉक ठेवला, वेज आपण ए ऍक्सेलरेशन पुढे ढकलली. मी काय सांगतोय बघा, वेज ए ऍक्सेलरेशन पुढे ढकलली तर वेजवरचा ब्लॉक जो आहे ना त्याच्यावर बॅकवर्ड डायरेक्शन MA फोर्स ऍक्ट होतो. आणि त्या बॅकवर्ड फोर्समुळे, इनर्शियल फोर्समुळे काय होतं? बॉडी आहे तिथे राहते, ती खाली पडू शकत नाही. याच्यापेक्षा जास्त ऍक्सेलरेशन जर लावलं तर बॉडी वर सरकायला चालू होणार.
एवढं एक्झॅक्टली ऍक्सेलरेशन लावलं तर बॉडी आहे तिथं थांबणार, आणि याच्यापेक्षा कमी ऍक्सेलरेशन पडलं तर काय होणार, बॉडी हळूहळू खाली सरकायला चालू होणार. ओके, आता बाकीचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, बाकीच्या कन्सेप्ट. हा, तर लास्ट टाइम आपण टेन्शन इन स्ट्रिंगचे प्रॉब्लेम स्टडी करत होतो. आणखी काही प्रॉब्लेम्स आता बघूया. तर त्याच्यासाठी आता नेक्स्ट थोडासा वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम बघूया. Suppose there is a surface like this, and there is one block which is placed here. A string is connected to this block, passed over a pulley, and another block is suspended. दिस इज अ स्मूथ सरफेस. अजून फ्रिक्शन मध्ये गेलेलो नाहीये. फ्रिक्शन आलं की इथं रफ सरफेस येणार आहे, आणि रफ सरफेस आलं की कॅल्क्युलेशन चेंज होते, कारण आणखी एक फोर्स इथं वाढतोय. आता या टाईपचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा लक्षात घ्या. सपोज हिअर देर इज अ 5 kg अँड हिअर देर इज अ 2 kg. हिअर देर इज अ 5 kg अँड हिअर देर इज अ 2 kg. तर मला पहिली गोष्ट सांगा, ही सिस्टम हलणार का नाही? येस ऑर नो. म्हणजे 2 kg कुणीकडे जाणार, 5 kg कुणीकडे जाणार? कारण इथंच कन्सेप्टमध्ये प्रॉब्लेम होते, लक्षात घ्या. आपल्याला काय वाटतं की इथं 2 kg हँगिंग आहे आणि वर 5 kg ठेवलाय, म्हणजे कदाचित 5 kg मुळे 2 kg खाली जाणार नाही. पण कधी खाली जात नाही, तर फ्रिक्शन असेल तर, सफिशियंट फ्रिक्शन असेल तर. स्मूथ सरफेस आहे रे, त्याच्यामुळे हा 2 kg सर्टन ऍक्सेलरेशन खाली जाणारच आहे. इथं 1000 kg असू दे आणि इथं 1 ग्रॅम असू दे, तरी देखील काय होणार, ती सिस्टीम सरकणार आहे. नो हे आन्सर त्याचं येणार नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे, हे एक मिसकन्सेप्शन असतं, ते माहिती पाहिजे. कारण इथं स्मूथ सरफेस आहे, हे महत्वाची गोष्ट आहे इथं. आता म्हणजे इथं एक मास आणि इथं एक मास दोन लटकवले तर ही सिस्टम हलणार का नाही? हे जर फ्रिक्शन नसेल तर हलणारच आहे डेफिनेटली, आणि फ्रिक्शन नसेल तर हलणार आहे. परंतु फ्रिक्शन असेल तर हलणार का नाही, ते कशावर डिपेंड असणार आहे? फ्रिक्शनल फोर्स किती आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. तो फ्रिक्शन सपाट आहे. आता बघा, 2 kg ए ऍक्सेलरेशन खाली जात असेल तर 5 kg काय होणार, ए ऍक्सेलरेशन टुवर्ड्स राईट जाणार आहे. तर क्वेश्चन काय आहे, किती ऍक्सेलरेशन ही सिस्टीम जी आहे ती पुढं सरकणार आहे? दॅट इज द क्वेश्चन. किती ऍक्सेलरेशन पुढे सरकणार? ठीक आहे. तर बघा, आता फ्री बॉडी डायग्राम न सोडूया आणि नंतर शॉर्टकट न सोडूया. सुरुवातीला 5 kg ए ऍक्सेलरेशन टुवर्ड्स राईट निघालाय. आता मी काय सांगितलं, सगळे फोर्सेस दाखवायची गरज नाही इथं. म्हणजे वेट येणार, नॉर्मल रिॲक्शन येणार, हे सगळे दाखवायची गरज नाही. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, ऍक्सेलरेशन ज्या डायरेक्शन आहे ना त्या डायरेक्शनचे फक्त फोर्सेस दाखवायचे. आता स्ट्रिंग मध्ये टेन्शन टी जे असेल, ते टेन्शन टी काय करणार आहे, 5 kg ला राईटला ओढणार आणि 2 kg ला वर ओढण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर 5 kg वर एकमेव फोर्स ऍक्ट होतोय, आणि तो म्हणजे टी. आणि टी इज इक्वल टू काय येणार आहे, 5 इंटू ए येणार. बरोबर आहे ना? दिस इज द फर्स्ट इक्वेशन. नेट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. नेट फोर्स किती आहे 5 kg वर? फक्त टी आहे. इज इक्वल टू त्याचा मास आहे 5, ऍक्सेलरेशन आहे ए. त्याच्यानंतर 2 kg हा डाऊनवर्ड निघाला ऍक्सेलरेशन. मग त्या डायरेक्शन फोर्सेस म्हणजे अपवर्ड येणार आहे टी, आणि डाऊनवर्ड आता काय येणार आहे, एमजी पण घ्यावा लागेल आपल्याला. आता त्याचं वेट म्हणजे एमजी ऐवजी 2g लिहूया. 2g
ठीक आहे. आता ऍक्सलरेशन खाली जायचं असेल तर कोण जास्त पाहिजे? 2g जास्त पाहिजे आणि टी कमी पाहिजे. टी 2g एवढा येणार नाही, लक्षात घ्या. आता टी काय येणार? थोडासा 2g पेक्षा कमी येणार, तरच खाली जाणार, नाही तर खाली जाणारच नाही ना ते. मग इथे इक्वेशन काय लिहिणार? 2g मायनस टी इज इक्वल टू काय लिहायचं? 2a मास इंटू एक्सेल. नेट फोर्स इज इक्वल टू मास 2 इंटू एक्सेलरेशन. सो दिस इज द सेकंड इक्वेशन. या दोन इक्वेशनचं काय करूया? ऍडिशन करूया. नेहमी काय करायला सांगितलंय मी? इक्वेशन लिहिले की ऍडिशन करायचं. सो टी मायनस टी गेट कॅन्सल. सो लेफ्ट हँड साईडला 2g येणार आणि राईट हँड साईडला येणार आहे 7a. सो ऍक्सेलरेशन इथे येणार आहे 2g/7. म्हणजे किती ऍक्सेलरेशन 2 kg खाली जाणार? 2g/7 आणि 5 kg टुवर्ड्स राईट 2g/7 या ऍक्सेलरेशन पळणार आहे. लक्षात येत आहे? 2g/7. मग टेन्शन काढायचं असेल तर 20/7. ठीक आहे. टेन्शन इज इक्वल टू 2g/7 म्हणजे 20/7 लिहू शकताय, किंवा जनरली जी ची इन्फॉर्मेशन असेल तर जीच्या स्वरूपातच आन्सर असतात. टेन्शन येणार आहे 5 इंटू ए. सो 5 इंटू 2g/7 म्हणजे किती येणार आहे? 10g/7 और 100/7. या प्रॉब्लेम मध्ये कुणाला डाऊट आहेत का? या प्रॉब्लेम मध्ये कुणाला डाऊट आहेत का? आता याचा शॉर्टकट सांगतो तुम्हाला. शॉर्टकट म्हणजे काय येणार इथं? शॉर्टकट जर वापरायचा झाला तर इथं इम्बॅलन्स्ड फोर्स किंवा नेट फोर्स काढायचा. नेट फोर्स हे बघा, 5 kg आणि 2 kg वर. आता 5 kg ला पण 5 kg ला तर टुवर्ड्स राईट किंवा टुवर्ड्स, म्हणजे इथं लक्षात घ्या 2 kg ला खाली ओढणारा फोर्स किती आहे? 2g आहे ना. आणि 2g एवढाच फोर्स काय करतोय? 2 kg ला खाली ओढतोय आणि 5 kg ला टुवर्ड्स राईट ओढतोय. दुसरा फोर्सच नाही ऍक्च्युली ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करायला. म्हणजे नेट फोर्स येणार आहे 2g डिवायडेड बाय टोटल मास. सो ऍक्सेलरेशन इज नेट फोर्स 2g डिवायडेड बाय टोटल मास 7. असं डायरेक्टली पण काढू शकता. ओके. नेट फोर्स येणार 2g आणि ऍक्सेलरेशन इज नेट फोर्स डिवायडेड बाय टोटल मास. सो 2g/7 विल बी द आन्सर. ऍक्सेलरेशन. आणि एकदा ऍक्सेलरेशन आलं की मग याला मात्र फ्री बॉडी डायग्राम लिहावी लागेल टेन्शन काढण्यासाठी. 5 kg ची फ्री बॉडी डायग्राम काढायची आणि त्याच्यावरून टेन्शन काढायचं. बर, आता किती लोक मला करेक्ट आन्सर देतात बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. याला हा क्वेश्चन जो आहे ना तो खूप महत्वाचा आहे. This is 3 kg and this is 2 kg.